आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की ज्या गुन्हेगाराच्या विरुद्ध पुरावा मिळतच नाही तो गुन्हेगारच नाही, तो निर्दोष असतो का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पत्रकारांच्या ट्रिकी प्रश्नांना शांत डोक्याने उत्तर द्यायचं. आता साहेब उद्या मोठी अनाउन्समेंट करणारे म्हटल्यावर मोठमोठे मातब्बर पत्रकार तिथे येणार आणि त्यांना साहेबांच्या घोषणेत काही इंटरेस्ट नाहीये. त्यांना कॉन्ट्रोवर्सी हवी आहे ब्रेकिंग न्यूज साठी. मिस्टर मानकामे, तुमची पुन्हा गफलत होते असं मला वाटतंय. काय एखाद्या वर्षा गुन्हा जोवर सिद्ध होत नाही तोवर तो संशयित असतो, गुन्हेगार नसतो. आता बघा ना, आपल्या आजूबाजूला इतके गुन्हे घडत असतात, इतक्या लोकांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलवत असतात. त्या प्रत्येकाला आपण गुन्हेगार म्हणू शकतो का? उद्या एखाद्या केसमध्ये समजा तुम्हाला अटक झाली चौकशीसाठी, तर याच तुमच्या पत्रकार मित्रांनी जर तुमच्याविषयी गुन्हेगार अशी हेडलाईन छापून आणली तर तुम्हाला चालेल का? तेच सांगतो, संशयित आणि गुन्हेगार यात नेहमी फरक असतो. आणि एका गोष्टीची मला नेहमी खंत वाटते, छोटी तक्रार आहे, ती करू का? मानकाम, स्वानंदीच्या केसमध्ये मला अटक झाल्यानंतर जेवढ्या बातम्या छापल्या गेल्या तेवढ्या बातम्या माझी त्या केसमधून निर्दोष सुटका झाल्यानंतर नाही छापल्या गेल्या. फक्त हेडलाईन्स मिळवण्यासाठी किंवा कॉन्ट्रोवर्सी तयार करण्यासाठी तुम्ही बातम्या नका छापू, एवढी माझी मनापासून इच्छा आहे. सुजित सर, तुम्हाला पद मिळाल्यानंतर तुम्ही प्रदेशातील युथ साठी काय अजेंडा ठेवणार आहात? मला असं वाटतंय की आता आपल्या भारताच्या लोकसंख्येमध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो तरुणांचा आहे. तरुणांचा हा वाटा वाढतोय ह्याचंही मला छान वाटतंय. या सगळ्या तरुणांची एनर्जी चॅनलाइज करून त्यांना योग्य मार्ग दाखवून देशाच्या प्रगतीसाठी या तरुणांना सामील करून घेणं हे माझं महत्वाचं मिशन असणार आहे. सुजित सरपोतदार, हल्ली अनेक तरुण पार्टी पब कल्चर यामध्ये अडकले आहेत, व्यसनाधीन झाले आहेत. त्यासाठी तुम्ही काय करणार आहात? समुपदेशन, काउन्सिलिंग, वाट हरवलेल्या अशा तरुणांसाठी वेगळी वर्कशॉप्स घेऊन मोठ्या मोठ्या काउन्सिलर्स कडून त्यांचं काउन्सिलिंग व्हावं अशी माझी इच्छा आहे. अशा शिबिरांची तुम्हाला सुद्धा मदत होईलच की. होईल ना, मलाही फायदा होईल, आमच्या पक्षालाही फायदा होईल. सगळ्यात आधी व्यसनमुक्त झालेला तरुण तो आनंदी होईल, त्यानंतर त्याच्या व्यसनाचा त्रास असणारी त्याची फॅमिली, त्याचं कुटुंब आनंदी होईल. आणि असा एखादा तरुण आमच्या पक्षात सामील झाला तर आमच्या पक्षाला देखील आनंदच होईल. काय, माझ्यावर माझ्या वडिलांचे संस्कार झाले, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो. त्यामुळे ह्या अशा व्यसनांपासून मी नेहमी लांबच असतो. पण सुजित साहेब, एक मिनिट, सुजित साहेबांना त्यांचा मुद्दा तर कंप्लीट करू द्या, मग विचारा तुमचे प्रश्न. मला खरं तर तुम्हा सगळ्यांसमोर डॅडचे आभार मानायचे आहेत, कारण युवा प्रदेशाध्यक्ष ही इतकी मोठी जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली. इतकी मोठी संधी डॅड तुम्ही माझ्यावर सोपवली आहे, या संधीचं सोनं करण्यापासून मी राहणार नाही. आणि मी तुम्हा सगळ्यांना खात्रीपूर्वक सांगतो की आपल्या समाजातलं जे काही युथ आहे, जो काही युवा वर्ग आहे, त्या सगळ्यांसाठी मी मनापासून काम करण्याचा प्रयत्न करत राहीन. थँक्यू. एक मिनिट, आणखी एक प्रश्न आहे. मानकामे साहेब, थोडे प्रश्न नंतरसाठी राखून ठेवा, घाई काय?
तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो मी की तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन इथे आलात. मणी, या या सुजितराव. काय सरपोतदार साहेब, ही प्रेस कॉन्फरन्स अर्धवटच राहिली असं नाही का वाटत तुम्हाला? आम्हाला आणखी बरेच प्रश्न विचारायचे होते. मानकामे साहेब, आम्ही सहसा कोणाचे प्रश्न डावलत नाही, पण वेळेअभावी आम्हाला ही प्रेस कॉन्फरन्स आवर्ती घ्यावी लागली. एक महत्वाची मीटिंग आहे, ती अटेंड करावी लागेल. आणि तुमच्यासारख्या खास पत्रकारांसाठी वेगळी सोय केलेली आहे. मणी. हो साहेब. ब्रेकिंग न्यूज. खासदार सरपोतदार यांनी यांचे चिरंजीव सुजित सरपोतदार यांची युवा प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. महेश सर, घ्या ना प्लीज. की तुम्हाला काही वेगळं मागवू? आणि कोणी लाजू नका प्लीज. म्हणी, मी खायला लाजत नाही आणि कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायला मागे पुढे बघत नाही. खूप महत्वाचं मी तुम्हाला सांगतोय, लक्षात द्या. हे जे सिनियर पत्रकार आहेत ना, मानकामे आणि त्यांच्यासारखे आणखीन काही पत्रकार इथे बसलेले आहेत डायनिंग टेबलवर. आपण त्यांना खाऊ पिऊ घालतोय, ते जर तुमच्या फेवर मध्ये आले ना तर तुम्हाला त्रास कमी होईल. तुमची पोझिशन तुम्हाला सांभाळायला वेळ मिळेल. आणि पत्रकार असतात ना, ते खाल्ल्या अन्नाला जागतात. राजकारणामध्ये हे सगळं करावं लागतं. तुम्हालाही पुढे तसं करावं लागेल. संयमानं वागा. संयमानं वागा सुचितराव. चला या. साहेब आले. स्वानंदी, कामं नाही आहेत का तुला? अशी उभी काय आहेस? जा, जाऊन कामं कर. अगं जा जा, सगळ्यांसाठी कोल्ड्रिंक घेऊन ये. जा. संचिता, शालिनी, जरा थांबा. आल्यापासून स्वानंदीशी नीट बोलता आलेलं नाहीये मला. या दोघी सतत तिला काही ना काहीतरी काम सांगतात. त्यात वेळ मिळाला तेव्हा मानकामे सरांनी मला काहीतरी काम सांगितलं. बेस्ट फ्रेंड समोर असून नीट भेटही होत नाहीये आमची. शा. बरं, तुमची आता मी रीतसर ओळख करून देतो. सुजितराव, हे मिस्टर महेश मानकामे. खूप लहान वयामध्ये त्यांनी उंच भरारी मारली पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये. त्यांचा नावाचा दबदबा आहे. आमचे स्नेही आहेत. मोठमोठे नेते घाबरतात अशी यांच्या लेखणीची आणि वाणीची ताकद आहे. वेगवेगळे न्यूज चॅनल जे आहेत ना, ते सुद्धा त्यांचा सल्ला घेत असतात पत्रकारितेच्या क्षेत्रातले. आणि तुमच्या त्या काय ऑनलाईन माध्यमावर तरुणांमध्ये क्रेज आहे यांच्या स्टाईलची आणि निर्भीडतेची. आणि मानकामे साहेब मिस्टर सुजित सरपोतदारांचे चिरंजीव. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते ना? जरा सांभाळून चेंडू टाका प्रश्नांचे. काय आहे, तुम्ही यॉर्कर टाकाल आणि सुजितराव बोल्ड होतील. जरा सांभाळून घ्या. अभिनंदन सुजित सरपोतदार साहेब. थँक्यू. पण सरपोतदार साहेब, मला तुम्हाला खरं तर हा प्रश्न विचारायचा आहे. खरंच तुमच्यासाठी हा तुमचा निर्णय योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? अर्थात तो बनेल का, म्हणजे तुम्हाला काही शंका आहे का? म्हणी, तू ट्रेन केलं होतंस ना याला?
नाही म्हणजे तिकडे असलेल्या हुशार लोकांना ते कळलं. 2, 3, 5 बरोबर ना? ते पण असे 2-3 ट्रेनिंग सेशन्स घेऊन सुजितचा मणी होत नाही ना. मणी आहे. असं का म्हणताय सर? हळूहळू शिकतील ना सुजित सर. कसं आहे ना बाळा, तुझं जितकं वय आहे ना तितक्या न्यूज चॅनल्स मध्ये काम करून मग मी एडिटर इन चीफ झालो. आणि कसं आहे, राजकारण आणि हिमोग्लोबिन हे रक्तात असावं लागतं. ते कोणीतरी मारून मुटकून नाही आणू शकत, आणि आणलं तरी ते टिकत नाही. आता सरपोतदार साहेबांनी निर्णय घेतला म्हटल्यावर म्हणजे सरपोतदार साहेब स्पष्टच बोलतो आम्ही, तुमच्या कार्यकर्त्यांना काय किंवा आम्हाला काय हा निर्णय तुमचा पटलेला नाहीये. कारण आमच्यासाठी तुमचा राजकीय वारसदार हा मणी आहे. पण म्हणून मी तुम्हाला जरा खाजगीत विचारतो, म्हणजे तुम्हा दोघांसाठीच, खरंच तुम्हाला तुमचा हा निर्णय योग्य वाटतोय? त्याचा पिंड नाहीये राजकारणाचा, झेपणार आहे का त्याला ते? तुमचं नाव काय म्हणाला? नाही राहू द्या, नाही सांगितलं तरी चालेल. सगळे पत्रकार सारखेच, नावात काय. आणि मला मगासपासून एकच गोष्ट जाणवते, तुम्हाला काहीच पटलेलं दिसत नाहीये. आता मला युवा प्रदेशाध्यक्ष केलं गेलंय, हा माझ्या फॅमिलीचा, आमच्या पक्षाचा इंटरनल प्रश्न आहे. आम्ही काय करायचं काय नाही करायचं हे सांगणारे तुम्ही कोण? तुम्हाला कोणी सल्ला विचारलाय? फुकटचा सल्ला का देताय तुम्ही? आणि फुकटचे सल्ले ते लोक देतात जे फुकट असतात. एडिटर इन चीफ आहात ना तुम्ही, कशाला करताय फालतू बडबड? माझ्या डॅडने तुमच्या समोरचे खाण्याचे 4 तुकडे टाकलेत ना, निघून घ्या, निघा. फालतू बडबड करू नका, ओके? सुजितराव गप्प बसा जरा. डॅड ते ह्याला सुजित शांत राहा ना. काम डाऊन, काम डाऊन. सुजित सरपोतदार साहेब, तू काय आणि कोणाला बोलतोयस ना हे तुला कळत नाहीये, त्यामुळे तोंड सांभाळून बोलायचं. गप्रे, बडबड बडबड बडबड. मी जर अवकाशावर उतरलो ना, स्वतःच्या पार घरी नाही जाऊ शकणार तू. तू काय आम्हाला शहाणपणा शिकवतोयस? तुझी काय बाहेरची लफडे आम्हाला माहित नाहीयेत? त्या शाळेच्या केसचा वापर स्वतःच्या पब्लिसिटीसाठी करून घेतलास तू. इतका स्वार्थी आहेस आणि शाळा बंद पाडलीस, ही तुझी लायकी. आणि तू शहाणपणा शिकवणार मला? सुजितराव गप्पा बसा. मानकामी साहेब, सॉरी, काय आहे की त्याला माहिती नाहीये तुम्ही कोण आहात, तो तुम्हाला ओळखत नाही. तरुण रक्त आहे, विड्यासारखं काहीतरी बोलतोय. तुम्ही मनावर घेऊ नका प्लीज. सरपोतदार साहेब, तुमच्याकडे बघून आम्ही गप्प बसतो, तुम्हाला इज्जत देतो आम्ही. तुम्ही खासदार असून सुद्धा पत्रकारांना रिस्पेक्ट देता, पण हा तुमचा मुलगा आज एक पद काय मिळालं तर आमचा अपमान करतोय. साहेब, मी स्पष्टच सांगतो, याची लायकी नाहीये या पदासाठी. तुमचा निर्णय चुकलेला आहे, मी आत्ताच सांगतो. पण या उथळ, बेजबाबदार आणि मूर्ख माणसाला युवा प्रदेशाध्यक्षपदी बसवून ना तुम्ही परिणाम भोगणार आहात याचे. मानकामे, तुझी मी फेकलेल्या अन्नाला आणि स्वतःच्या पगाराला जाग तू. तीच लायकी आहे तुझी.
आमच्यासारख्या नेत्यांच्या मागे पुढे फिरून स्वतःची पोटं भरणारी अवलाद तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवणार? या असल्या नटव्या पोरी घेऊन फिरतोस मग स्वतःला शहाणा समजतोस तू? नाही, तुला तुझी लायकी दाखवली ना तर नाव नाही लावणार सुजित सरपोतदार. सुजित सरपोतदार आता गेलास तू. सुजित तू आता काय केलंयस ना तुला माहित नाहीये. तुझ्या वडिलांकडे बघून आम्ही गप्प बसत होतो, पण आता बस. तू काय मला सांगणार रे? तुझ्या वडिलांसकट इतर नेत्यांना बनवू आणि संपवू शकते अशी ताकद आहे पत्रकारी त्याची, आणि ती पॉवर मी तुला दाखवणार आहे. सरपोतदार साहेब, तुम्ही आमच्या मध्ये येऊ नका, कारण तुम्हाला सुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो. जी सरपोतदार नाही तुला पोचवला ना तर नावाचा महेश मानकामे नाही मी. हो मानकामे साहेब, हे बघा त्याला जाऊ नका तुम्ही. हे म्हणी जा, त्याला सांभाळ. सुजित गप्प बस. महेश सर ऐका, असं मनात राग धरू नका, आपण बोलू शांततेत. जसे तू अहो ऐका तर, मी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकून घ्यायला तयार नाही, निघून गेले. सुजितराव काय केलं तुम्ही? अक्कल आहे का तुम्हाला? या तुम्ही. अरे तो महेश मानकामे कोण आहे माहितीये तुला? पक्षश्रेष्ठी पर्यंत पोहोच आहे त्याची. एका मिनिटात तुमची आणि माझी अब्रूची लक्तरं टांगेल तो त्याच्या न्यूज चॅनलवर. अरे तुमचा या राजकारणातला प्रवास सुकर व्हावा, सगळ्या पत्रकारांचा तुम्हाला सपोर्ट मिळावा म्हणून हे सगळं घडवून आणलं. त्यांना मी बोलावलं पण तुम्ही माती गेली सगळ्याची. माती. दॅट बस. असेल तो मानकामे मोठा पण त्याच्या घरी मी काय त्याची फालतू बडबड ऐकून घ्यायची? मला काय खायला घालतो तो? आणि कमॉन, आता मी आहे युवा प्रदेशाध्यक्ष. आता काही गोष्टी मला माझ्या पद्धतीने हँडल करू द्यात. नाही, भंगार पत्रकारांची लायकी दाखवून दिली ना तर नाव नाही लावणार सुजित सरपोतदार. सगळ्यात आधी यांची एंट्री बंद करणार आहे आपल्या पार्टीच्या ऑफिसमध्ये. मणी हे काय होऊन बसलं रे? साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, मी बघतो काय करता येईल ते. तो आता काही शांत बसणार नाही. कालच्या पोराने सुजित सरपोतदारने सगळ्यांच्या समोर माझा अपमान केला. आजवर या महेश मानकामेला उलट बोलण्याची कुठल्या सीएमने सुद्धा हिंमत दाखवली नव्हती. हा सुजित सरपोतदार राजकारणात कसा टिकतो ना तेच बघतो मी. सुजित सरपोतदारने राजकारणाच्या क्षितिजावर स्वतःच्या उगवणाऱ्या सूर्याला माझ्याशी नडून खग्रास ग्रहण लावलंय. याचा सूर्य उगवण्याच्या आधीच नाही बुडवला ना तर नावाचा महेश मानकामे नाही. देवीच्या ओटीचं सगळं सामान आठवणीने लिहायला पाहिजे, नाहीतर मी विसरून जाईल. नारळ, सुपारी, ब्लाउज पीस, बांगड्या. स्वानंदी काय सगळं? मणी सर, तुम्ही ना महत्वाच्याच गोष्टी विसरता बघा. अहो असं काय करताय? आपण नवरात्रीत देवीच्या दर्शनाला जातोय ना,
मग नवरात्रीला किती दिवस राहिलेत? म्हणून जरा बॅग भरत होते. घरात पसारा आहे जरा, मी आवरते, तुम्ही काळजी करू नका. अहो आपण आता जाणार ना दर्शनाला, मग घर कसं बंद राहील म्हणून म्हटलं आधीच आवरून ठेवते. सॉरी. हो सॉरी काय त्यात, मी सहज आपलं हे दिसलं म्हणून विचारला. मलाही माझी बॅग आवरावी लागेल. मणी सर, अहो त्याची काळजी का करताय तुम्ही? मी भरते ना तुमची बॅग. थँक्स. थँक्स. आधी माझं सॉरी आणि आता तुमचं थँक्स. मला ना कधी कधी असं वाटतंय की मी ऑफिसलाच आली आहे. मणी सर, काय झालं? कसला विचार करताय? हे काय विचारताय तुम्ही? खाली काय तमाशा झाला बघितला नाही का? त्या मानकाम्यामुळे साहेबांना टेन्शन आलंय. आधीच आजारी, त्यात हे टेन्शन. घरात इतका प्रॉब्लेम असताना, त्यांना इतकं टेन्शन असताना आपण दोघं असं देवदर्शनाला जाणं मला योग्य वाटत नाही. मी काय म्हणतो स्वानंदी, आपण असं न विचारता न सांगता, साहेबांची परवानगी न घेता आपण असं जर परस्पर गेलो तर त्यांना वाईट वाटेल. आपण उद्या बोलूयात का त्यांच्याशी? चालेल तुम्हाला? हा चालेल, आपण बोलूयात त्यांच्याशी उद्या. मी समजू शकते. मी आलोच फ्रेश होऊन. साहेब आम्हाला जायला परमिशन देतील ना?